फरार आहे। काय वाटतंय पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने भूमिका असेल? भूमिका आता ते प्रशासन बघेल त्यांचं, पण आम्हाला एक वाटतं की जो आरोपी आहे तो पण लवकरात लवकर अटक झाला पाहिजे आणि सर्व आरोपीला कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। पाहतो की सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा जी आहे ती व्हावी अशी त्यांची भूमिका आहे। मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या परभणीतील मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटलांची नक्की कशा पद्धतीची भूमिका आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज दादा, खरं तर मोर्चात तुम्ही देखील सहभागी झाले, बीडमध्ये सुद्धा होतात आपण आणि या देखील मोर्चात सहभागी झालेल्या आहात। बीड काय, परभणी राज्य काय, सगळीकडे जाणार। शेवटी काय असतं बघा, लेकरू गेल्याच्या नंतर तो आक्रोश किती भयानक असतो ना, ही ती आईबाप, मुलं, भाऊ आणि समाज हेच सांगू शकतात आक्रोश काय असतो। तुम्हाला बोलताना सोपं जातं रे, जातीवाद आमकं तमकं हे तुम्हाला बोलायला सोपं जातं, पण ज्यावेळेस आमच्या घरातलं काळीच जातं, लेकरू जातं ना, त्यावेळेस त्याच्या वेदना आम्हाला समाजाला होतं। तुम्हाला बोलायला सोपं असतं, सोशल मीडियावर लिहायला सोपं असतं, जातीवाद आमकं तमकं, मग आता जातीवाद करतात, मग आता संतोष भाईला नाही मागायचा, त्या जातीचा संबंध काय? आरक्षण मागायला लागलं तरी तसंच जातीवाद करतात, मग आमच्या गरीबाला आरक्षण नाही मागायचं का? आम्ही न्याय नाही द्यायचा, संतोष भाईला मी न्याय नाही द्यायचा, तुमच्याच बोलण्याप्रमाणे चालायचं आणि तुमच्या आरोपीला पाठीमाग म्हणजे पाठराखण करावं का त्याची? अरे इथं राज्यातला मराठा समाज, जनता सगळी ढवळून निघालेलं आहे राज्यात आणि पेटून उठलाय सगळा समाज। तुम्हाला एकच सांगतो, सुट्टी नाही कोणाला, नाही म्हणजे नाही। मग सर्व आरोपी जे आहेत ते पुण्यातूनच अटक केले झालेले किंवा शरण आलेले पाहायला मिळत आहे। काय नक्की कनेक्शन असू शकतं या सगळ्याचं? काय ही खूप मोठा आता संशोधनाचा विषय असल्यासारखा आहे मुख्यमंत्र्यांसमोर। चॅलेंज आहे मुख्यमंत्र्यांना, हे चॅलेंज आहे की आरोपी पुण्यातून कसं काय सापडतात आणि त्याचा तपास लावणं मुख्यमंत्र्यांसमोर चॅलेंज आहे। त्यांनी हा सगळा तपास लावणं खूप गरजेचं आहे आता, खूप। कारण खंडणी आणि त्याच्यानंतर हत्या, म्हणजे खंडणीतलेच आरोपी 302 मध्ये आहेत, खुनाच्या हत्येत आहेत, आणि हे खून झाल्याच्या नंतर खंडणीमधले आणि हत्या करणारे आरोपी पुण्यातच कसं काय सापडायला लागले? याचा अर्थ असा आहे की तुम्ही यांना राजकीय सत्तेचा गैरवापर करून तुम्ही हे आरोपी तुम्हीच दडून ठेवले, लपून ठेवले, तुम्हीच, दुसरे कोणी नाही। कारण इतके दिवस इथं राहतेत कसं काय? मग ते म्हणजे यांनी बीडचं तर नाव खराब केलंच, यांना आता पुण्याचं सुद्धा नाव खराब करायचं। हे प्रचंड मोठं षडयंत्र हे साखळी, ही मुख्यमंत्र्यांना उघडी पाडावी लागणार आहे, पोलीस प्रशासनाला पाडावी लागणार आहे, SIT CID ला सुद्धा। यांना कोणी गाडीचं मदत केली खून झाल्याच्या नंतर, तो गाडीवाला कोणी पण असू, सगळ्या आरोपीचं बद्दल बोलतो मी, खंडणीवाल्यापासून खुनाच्या हत्येपर्यंतचे आरोपी कुणाच्या घरी थांबले, कुठून कुठं नेले, तिथं का सांभाळले? म्हणजे खून केलेला माणूस सांभाळतात तुम्ही, म्हणजे तुमच्या घरातलं जर कुणी मेलं तर आम्ही तसंच सांभाळायचे का? मग ते आरोपी हिरूड पाडायची की यांना आता? म्हणजे कुणाच्या दुःखात सहभागीच व्हायचं नाही का? एखाद्याचा खून केला की त्याला सांभाळायचं, म्हणजे ह्या रूढ पाडायच्यात का राज्यात आता? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांपुढे चॅलेंज आहे, याच्यात 50-60 लोक असण्याची शक्यता आहे। हा, हे प्रचंड मोठी टोळी, आणि ज्यांनी घरी सांभाळलं, फार्म हाऊसवर सांभाळलं, ज्यांनी दवाखान्यात सांभाळलं, ज्यांनी गाड्या दिल्या, एकमेकाला फोन लावू लागले, यांच्या सगळ्यांचे फोन जप्त करणं सुद्धा, सगळ्यांची, खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे आणि यांना सगळ्यांना सहआरोपी करून यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे। पण त्यातला एक आरोपी जो आहे, म्हणजे जो शरण आलेला आरोपी आहे वाल्मिक कराड, ते 302 मध्ये नाही आहेत किंवा खुनाच्या गुन्ह्यामध्ये नाहीत, बाकी सर्व लोक खंडणी आणि खून अशा दोन्हीमध्ये आहेत। खून कशामुळे झालाय? खंडणीमुळं। यांनीच खंडणी मागायला सांगितली का याच्या कोणी नेत्याने सांगितली? याच्यामुळे ते येणं गरजेचं आहे। तुम्ही खंडणी मागायला लावली, खंडणी दिली नाही म्हणून लोकांचे खून करून टाकले, त्याच्यामुळे खंडणी पुरतं फिरतं अजिबात बोंबलायचं नाही। सरकारने, तुम्हाला दिसतंय तसं नाही वातावरण, भयंकर खतखते, याला सुप्त लाट अशी खतखते राज्यात, राज्यच बंद पाडून टाकूत आम्ही मग। त्याच्यामुळं खंडणीतले आणि हत्या करणारे एकच आहे दोन्ही पण, त्यामुळे यांच्या सगळ्यांवरती 302चाच गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याशिवाय सुट्टी नाही। आणि सगळे यंत्र बाहेर काढा, गाड्यावाले कोण, पळून नेणारे कोण, फोन कोणी कोणाला लावलेत, खंडणी मागणारा नेत्याच्या नेत्याला फोन केलता का? आणि त्याला फोन केल्याशिवाय, त्याच्या साथीशिवाय हे घडलेलंच नाही। 100% याच्यात सरकारमधले मंत्री सुद्धा आहेत। खरं तर
मुख्यमंत्री देखील सभागृहात म्हणाले की मोक्का लावणार आम्ही जे कोणी आरोपी असतील त्यावरती. मग यावरती मोक्का लावण्यासाठी काय प्रयत्न? खंडणीतले आरोपी आणि खुनातले आरोपी हे दोन्ही एक आहेत हे आधी सांगतो. त्याच्यामुळे यांच्यावर 302 व्हायलाच पाहिजे सगळ्यांना. याच्यानंतरची जी साखळी आहे, कुणी कुणाला पळून नेलं, कुणी कुणाला फोन लावले, कुणी आर्थिक मदत केली असेल, कुणी कुणाच्या घरी ठेवला असेल, हे सगळे आरोपी करून 302 मध्ये टाकून जी एकूण आकडा होईल यांचा सगळ्यावर मोका सुद्धा लावा. 302 पण लावा, सामूहिक कटाचा 120B पण लावा आणि यांना कोणालाही सोडता कामा यांना सगळ्यांना फाशी झाली पाहिजे. यातला एक जरी सुटला सरकारचा कार्यक्रम आम्ही लावलाच म्हणून समजायचं. पण पाहतोय की हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 302 हे सर्व आरोपींवरती लावा. त्यामध्ये खंडणीमध्ये असलेले आणि खुनामध्ये असलेल्या दोन्हींवरती 302 लागू झालेला पाहिजे आणि यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती त्या ठिकाणी करताना पाहायला मिळते. कॅमेरामन सुशांत राऊतसह सागर सुरवसे, TV9 मराठी, परभणी. घेरा मोठा करा